कामाचं सामान घ्या काय. तुम्ही दोघं बाहेर बसा, मग आम्ही बरोबर घेतो कामाचं सामान. मी हे पण नाही खाऊ शकत, माझा फेवरेट होता रसगुल्ला. आता मम्मीन ते सेपरेट फिरताय आणि हर्षदन मी सेपरेट फिरतोय. आम्ही बिनकामाच्या गोष्टी ना ते याच्यात टाकत चाललोय. सगळे टाकत चाललोय आणि मम्मी ते ना इकडे ग्रोसरीचं घेतो आणि आम्ही बिनकामाचं सामान घेतो. मला आहे ना डीमार्टचे फक्त पॉपकॉर्न आवडतात. आता निघता इतका उशीर झाला, त्यात आमचा फोटोचा मोह सुद्धा आवरत नाही. त्याची गाडी बा किती घासली त्या कमऱ्याला. अरे ऐकत नाही ना, जोरात रेस देती. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. तर गाईज आता मी उठलोय मस्तपैकी, फ्रेश पण झालोय, आम्ही नाश्ता पण केलाय. आज आहे ना आमच्याकडे स्पेशल इडली बनली होती. आज इडली खाल्ली आहे आणि सकाळपासूनच आमची लाईट गायब झालेली आहे आणि मी जिमला जातोय ना, त्याच्यामुळे माझा हात आहे ना खूप जास्त दुखतोय. मी ब्लॉग साठी फोन पण एकदम जवळ धरलेला आहे. बघितलं कसा टाइमपास चालू आहे. अरे मॅडम इकडे फोन खेळत बसलेला आहे. काही काम नाही का? पोस्ट करते काय पोस्ट करतीये? व्हिडिओ पोस्ट करते. आणि हर्षद हापचड्डी काय करतोय? काय रे हापचड्डी? कोणता गेम आहे हा? सबवे सफर. सबवे सफर? सबवे सफर म्हणे. अरे ते टेडी बघ ना किती भारी बसलंय तिथं. स्कूबी कुठे गेली? स्कूबी ना आजकाल लय पळायचं शिकली. इकडं पळती तिकडं पळती, नुसती पळतच राहते. पहिले एका ठिकाणी जास्त बसत होती, आता एका ठिकाणी तर बसतच नाही. हर्षद ना काहीतरी सांगतोय आपल्याला. साइकिल चलाने से पैर दर्द करने लगे तो बाइक ले ली, बाइक चलाने से पीठ दर्द करने लगी तो कार ले ली, कार लेके ढेरी निकलने लगे तो जिम में जाके साइकिल चलाने लगी. वा 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 वा. तर आता आहे ना दुपार होत आलेली आहे, बट आमची लाईट ना अजून आलेली नाही. आरोही आणि मम्मी ना पार्लर मध्ये गेल्या होत्या आणि आरोहीने काय आणले माहिती का? पायातले हे बघा या ठिकाणी पैंजण आणलेले. वाव छान. मम्मीने पण आणले. सेम सेम आणले का दोघींनी? हा सेम सेमच आहे जवळजवळ, फक्त त्यांच्या झाड आहे थोडं, माझ्या बारीक आहे. आरोही आणि मम्मी ना मला सकाळपासून माग लागलेले होते की चल डीमार्टला, चल डीमार्टला, चल कुठेतरी बाहेर. तर फायनली आता मी त्यांना डीमार्टला घेऊन चाललोय, बट एका अटीवर की मी गाडी चालवणार नाही. मी गाडी ना कम्प्लिटली आरोहीला चालवायला लावणार आहे. हर्षद पण येतोय आमच्या सोबत. हर्षदने ड्रॅगन बॉलचं टी शर्ट घातलेलं आहे, जे की त्याचं खूप जास्त फेवरेट आहे. पाणी बॉटल पण घेतली काय सोबत? हे आपल्या शॉप मधलं टी शर्ट आहे ना. आम्ही बाहेर जायला निघालो आणि तेवढ्यात लाईट आली. सकाळपासून ना आमची लाईटच नव्हती आणि बघा आता बाहेर निघालो तेव्हा लाईट आली. हो अरे मॅडम जा लवकर, आणा गाडी वळून. मी चालवणार नाही. हा बरं चालेल. गो. काय आणायचं डीमार्ट वरून? लिस्ट केली का? तुझे केस पांढरे झाले एवढ्या जागेत का? पावडर लावलं काय माहित त्याला? केसांना कोण पावडर लावतं? दिखेगा तो सुचेगा. हा कुछ भी. तर फायनली आरोही मॅडमने आता गाडी या ठिकाणी वळून आणलेली आहे. मी आयतं गाडीतून बसलेलो आहे, बट रेस खूप देते. जरा हळूहळू गाडी काढायची. अरे ते निघत नव्हती, तिथे ना दगड होते मोठे मोठे. तू आता आहे ना पहिले आल्यावर गाडी लावायची पहिले ते दगड बाजूला टाक. हर्षदन तू तुझं तेवढं काम आता केले होते आम्ही मागच, पण ते इतके मोठे मोठे आहे ना, खूप येत. अरे एवढा सरळ रस्ता तरी पण स्टेरिंग किती शेक होतं तुझ्याकडून. स्टेबल ठेवतो हे काय शेक होत आहे? घाबरती का मला? आज ना अख्ख्या आमच्या सिटीतच लाईट नव्हती, आमच्या शॉपवर पण लाईट नव्हती. आता घरची लाईट आली आहे, तर मे बी शॉपची पण लाईट आली असेल. डीमार्टला असेल का लाईट? असेल ना, तिथे जनरेटर असेल. डीमार्टला 3 इन्व्हर्टर वगैरे राहत असेल मोठे मोठे, त्याच्यामुळे लाईटचा प्रश्नच नसेल तिथं. एसी चालू राहील का डीमार्टला? एसीच नाही वाटतं. आहे रे मग. आहे का? आम्ही एसीचीच हवा खायला चाललो. मी ना हर्षद, आम्हाला दोघांना तर काही काम नाहीये. आम्ही मस्तपैकी पॉपकॉर्न घेणार आहे, नंतर पॉपकॉर्न खाणार आहे. आईस्क्रीम खाणार आहे तू? तू तर भिकारीच आहे. तू कशाला नाही? शुगर सोडले म्हणे. खातच शुगर सोडली म्हणे. किती आईस्क्रीम खाल्ल्या? 6-7 आईस्क्रीम खाल्ल्या तू. तर फायनली आता आम्ही डीमार्टला पोहोचलेलो आहे. आता यांना पहिलेच वॉर्निंग देऊन देतो की जेवढं कामाचं सामान आहे तेवढंच घ्या, नाही तर माणूस डीमार्टला आलं ना कामाचं कमी बिनकामाचं सामान जास्त घेत असतो. स्पेशली आम्ही बिनकामाचं सामान घेतो. मॅडम गाडी लॉक केली का? याची काही गरज नाही. चलो कामाचं सामान घ्या काय, ओके. बिनकामाचं सामान घेऊ नका. तुम्ही दोघं बाहेर बसा, मग आम्ही बरोबर घेतो कामाचं सामान. ठीक आहे बाय बाय. कोण दोघं? आरोहीन मी का? नाही नाही तू ना हर्षद. हर्षद बघ रे, आपली तो काही इज्जती नाहीये. म्हणजे मला तर आहे, तुला तर यायची. हर्षद आहे ना चालताना काय करतो, जास्त पाय उचलत नाही, डायरेक्ट असं जमिनीला घासत चालतो. त्याच्यामुळे एवढा जोरात पाय लागला ना मला त्याचा. एक तर कडक सँडल घालून आलेला आहे. हर्षद रेल्वे चला तू याच्यात बस, मी याच्यात बसतो. हर्षद बसून घे तू याच्यात. आता तर मी हे पण नाही खाऊ शकत, माझा फेवरेट होता रसगुल्ला. हर्षद दर हे तुझ्यासाठी. ड्रायफ्रूट तुझ्यासाठी अर्धे आणि अर्धे माझ्यासाठी.
अरे दिलेलं नाही द्यायची. तर मम्मीन ते सेपरेट फिरताय आणि हर्षदन मी सेपरेट फिरतोय. आम्ही बिनकामाच्या गोष्टी ना ते याच्यात टाकत चाललोय. सगळे टाकत चाललोय आणि मम्मी ते ना इकडे ग्रोसरीचं घेतो ना, आम्ही बिनकामाचं सामान घेतो. म्हणजे बिनकामाचं नाही, प्रोटीन वगैरे. दादा पण जिमला जातो ना, त्यामुळे असं प्रोटीन वगैरे सामान घेतोय. हर्षदन मला आहे ना काही काम नाही आहे. तर इकडे ना आता आम्ही टॉईज सेक्शन कडे आलेलो आहे. मी इथं बॅट घेतलेली आणि हर्षद तिकडनं बॉल फेकतोय. चलो तर आता आहे ना मी डीमार्टच्या बाहेर आलेलो आहे आणि मी पॉपकॉर्न घेतलेले. मला आहे ना डीमार्टचे फक्त पॉपकॉर्न आवडतात, बाकीच्या गोष्टी आवडत नाही असला भाग नाही. बट बिनकामाच्या गोष्टी नाही आवडत डीमार्टच्या. बट कधी कधी घेतोच मी, ऐकत पण नाही. आता मम्मीने ते येत आहे तोपर्यंत म्हटलं गाडीत येऊन बसतो. फायनली सगळं बिनकामाचं सामान घेऊन झालेलं आहे. आता मम्मीने ते आहे ना सगळं सामान गाडीमध्ये टाकताय. आरोही कशी पटापट हे काम करते. दुसरं काही माझं काम सांगितलं तर लवकर करत नाही. नाही त्याच्यात माझं सामान आहे सगळं, प्रोटीन वगैरे. मी ना चिया सीड्स घेतल्या, भरपूर टाईपच्या सीड्स घेतल्या, परत ड्रायफ्रुट्स घेतले आणि माझ्यासाठी पनीर वगैरे, चीज, भरपूर साऱ्या गोष्टी घेतल्या. झाली फायनली मॅडमची सगळी खरेदी. आता काय बाकी आहे? आता मला ना उद्याला आपल्याला लग्नाला जायचंय ना, तर कानातले घ्यायचे त्या साडीवर घालायला. आणि अमोल भूच्या लग्नासाठी हार पण घ्यायचा आहे हार ना. पण- तो हार नंतर घे, सध्या पुरते फक्त कानातले हार घ्यायला वाटलंस तर मी पण येईल सिटीत तुझ्यासोबत. हा चालेल. आता आहे ना हर्षद आणि मम्मी ना माग पॉपकॉर्न खात बसलेले. जरा कंट्रोल. अरे मॅडम तुम्ही पण जरा कंट्रोल. अचानक ब्रेक मारता. अरे, एखाद्या वेळेस तू ब्रेक मारशील ना, मी डायरेक्ट उलटा इथं होणार 100%. अरे ते अचानक समोर आले ना, तर मग थांबावंच लागेल ना. मागच्या गाड्या बघ तिनं पण. नाही एखादी पप्पी घेईल मागून. नाही माहिती मला, माग भले नाही हे पण माहिती मला. मम्मीने बघा ते डीमार्टचं सामान कसं डोक्यावर ठेवून आणलं. तर काही आजचा दिवस दुसरा आणि आता 11:15 वाजले. आज आम्हाला आमच्या अनिल भैयाच्या लग्नासाठी जायचंय आणि मी आता या ठिकाणी ब्रेड खातोय, मस्तपैकी दूध पिऊन घेतोय, म्हणजे जेणेकरून दिवसभर मला एनर्जी राहील. त्याच्या पहिले मला गाडी पण वॉश करायची आणि आज आपल्यासोबत मम्मी, पप्पा, हर्षद, आरोही आम्ही सगळेच चाललेलो आहे आणि लग्नाला खूप जास्त मजा येणार आहे. आम्ही अनिल भैयासाठी एक फोटो फ्रेम पण आणलेली आहे, ती पण आपल्याला गाडीत टाकून घ्यायची आहे. काही आजचा माझा लुक असा आहे अनिल भैयाच्या लग्नासाठी. कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा की माझा लुक कसा वाटला. Ran away with my life, fast forward, never turn back again. It's kind of funny that the more we pass time, the more we need to set. आणि आमच्या हर्षद सरांचा असा काही लुक आहे, हे बघा. आणि दादानी दिलेली वॉच पण घातली मी आज. बापरे. आता हर्षदन मी काय करतो माहिती का, आपली एक्सेल 6 मस्त पैकी वॉश करून आणतो. चलो सगळ्यांचे लुक दाखवले. आता आरोहीचा लुक बघा. अजून तयारी करायची मला. तयारी करायची का अजून? ठीक आहे, आवर आम्ही गाडी वॉश करून आणतो. बाय बाय. ही कशी गरम झालेली आहे. चटके बसताय डायरेक्ट सीटाची. चलो, पण गाडी लय खराब झालेली आहे. वॉश करणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर आपली गाडी ना आता आम्ही वॉशिंग साठी लावलेली आहे. गाडी एकदम चकचक करून टाकू. काय हर्षद, तू पुसायला पाहिजे माहिती का डेली गाडी. दादाची गाडी आपल्या पुसून काढायची. काय होतं पुसत जाईल आता. उद्यापासून रुटीन लावतो सकाळी सकाळी. आता सुट्ट्याच आहे ना तुला. गाडी रोज उठून पुसून काढायची. यस, आता 2 मिनिटात स्वच्छ होऊन जाईल आपली गाडी. तर काही आम्हाला निघता इतका उशीर झाला माहिती का. त्यात मला मध्येच एका व्हिडिओचं काम आलं होतं. या ठिकाणी आता आरोही सुद्धा आवरून आलेली आहे मस्तपैकी, एकदम सुंदर दिसतीये. आता आम्हाला मम्मी पप्पाला त्यांना पिकअप करायला यायचंय. मम्मी पप्पा ते आपल्या नवीन घराकडे गेले, तिकडे पण काम चालू आहे. अरे बाप, आज नुसता गोंधळ झाला. तर या ठिकाणी आता पप्पा मम्मी पण आलेले. काय काय झालं आपल्या घराकडे काम? खिडक्या बसवल्या. मग पप्पा कशी म्हणते काहीच नाही झालं. आणि ते काय करताय सिलिंगचं? चला, लय उशीर झाला. चलो. पाण्याच्या बॉटल विसरून गेली ती. I sit here looking for an answer. Maybe the biggest question was in the last chapter. You gave me the soul I have today. Without you I never could have moved away. But now I see what you. आम्हाला ना निघता इतका उशीर झाला. त्यात आमचा फोटोचा मोह सुद्धा आवरत नाहीये, कारण सनलाईट एकदम भारी आहे, आमचा गेटअप भारी आहे. त्याच्यामुळे म्हटलं सगळे फॅमिली फोटोज वगैरे काढून घेऊ. तर आम्ही ना पुण्याला गेलो होतो ना, तेव्हा मी कुत्रा आणलं होतं. मला लक्षातच नाही ते. अरे काय भारी ते.
अरे पडलं ते थांब हा अरे ते वाकडं झालं थोडस ते खाली जमिनीवर लय भारी करतात असं पुढे पुढे पळतात ते त्याचा पाय वाकडा झालाय. काय? पप्पा नाही घाबरत का चला तर पप्पाने या ठिकाणी पाणी बॉटल घेऊन आले माझं पोट दुखतंय मला लय पाणी प्यायला लावलेलं डॉक्टरने. समोरून एक गाडी मला टर्न घेत होता त्याची गाडी बघ किती घासली त्या खांब्याला. अर्जुन चांगलीच गाडी घातली म्हणून म्हणतो रिव्हर्स घेताना गाडी हळूहळू घ्यायची. अरे ऐकत नाही ना जोरात रेस देती कधी घेतली रे? है ना. अरे दिदी असते तर तुला बापरे एवढा ओरडला असता. अरे दिदी त्याला ओरडला दुसरं वा 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 पण मग ती पण घाबरली. मी घेतलीच नसते एवढे फास्ट मध्ये म्हणजे असं त्यांनी फास्ट नव्हती गाडी. नसतीच घेतली मग मी घेतलीच नसती. अनिलची गाडी बघ ना. हर्षदच्या लग्नात अशीच गाडी सजवू आपण. मग नवरदेव कॉंग्रॅच्युलेशन. हर्षदचं पण कर ना पुढच्या वर्षी हर्षदचं लग्न आहे. आपली गाडी घेऊन ना आरोही गेली पुढे. आरोही पहिले गाडीच घेत नव्हती कारण ती गाडी घासली ना तर ती म्हण नाही हो नाही भाऊ मी आता गाडीच हातात घेत नाही. म्हटलं नाही नाही म्हटलं तू गाडी पुढं. आणि मी आणि मनू भाऊ आणि हर्षद आहे ना आता बाईकवर चाललोय. तर काही लग्न संपन्न झालेलं आहे फायनली जेवण पण झालेलं आहे मस्तपैकी. आणि आता आम्ही निघालोय छत्रपती संभाजीनगरला. खूप मजा आली लग्न खूप मस्त झालं. हा पूर्ण जो रस्ता आहे ना पूर्ण धुळीचा रस्ता आहे. या रस्त्याने आम्ही नाचत आलो विचार कर. आणि आपल्या आकाश भूत मला खांद्यावरच घेऊन टाकत होते. मला एक तर खांद्यावर घेतल्यावर अनकम्फर्टेबल फील होतं. आता आम्ही फायनली आलोय आपल्या नवीन घराकडे काय काम झालंय ते बघण्यासाठी. इथं आहे ना बाहेरच्या दरवाजाला पण त्यांनी पॉलिश केली आहे बट आपल्याला हा नंतर दरवाजा ठेवायचाच नाहीये. इथं नवीन दरवाजा येणार आहे त्याच्यावरती सेन्सर वगैरे राहणार आहे फिंगरप्रिंट्स वगैरे म्हणजे त्याच्यावरतीच अनलॉक झालं पाहिजे. पप्पा राहील ना लक्षात बोट लावायचं म्हणून नाही तर लॉक बघून आम्हाला फोन करशाल चावी कुठे. काहीच नाही राहणार नाही काहीच नाही कडी वगैरे काहीच नाही. डायरेक्ट त्याच्यावर बोट लावलं की दरवाजा उघडणार. कस काय तो बेल वाजवल ना बेल तर वाजवल तो कोणी असं नसं. काही जेव्हा या साईडला आहे ना आपलं किचन पण झालेलं आहे म्हणजे अजून भरपूर साऱ्या गोष्टी बाकी आहे. पूर्ण आहे ना आपलं मॉड्युलर किचन राहणार आहे त्याच्यामुळे खूप साऱ्या गोष्टी आपल्या किचनच्या बाकी व्हायच्या. अरे मॅडम कसं वाटतंय किचन आता. एकदम मस्त दिसतंय. वरती अशी कोटिंग वगैरे येणार आहे त्याच्यानंतर बॉक्स वगैरे राहतील. त्यामुळे एकदमच बेस्ट दिसते. किती भारी दिसते एकदम. डायरेक्टली हो ना. आणि तू आज बोलला होता मला की शुगर सोडली म्हणे ना आज दुधाची आईस्क्रीम ice cream होती. दुधाची तिच्यात साखर नसती विचारलं होतं त्याला यायला विचार. काही सांगतो विचारलं होतं का रे. खोटं बोलतो दादा खोटं बोलतो सॉरी ना. आम्हाला वाटलं होतं की 3-4 महिन्यात काम फिनिश होईल बट घराला आहे ना मला असं वाटतंय 6 महिने तरी लागणार आहे कम्प्लीट रेडी होण्यासाठी. कारण घराचं काम आहे ना जेवढं आम्हाला अपेक्षित होतं त्याच्यापेक्षा खूप जास्त स्लो चालू आहे. तर घराकडे गेलो घराकडे खूप सारं काम होतं ते बघितलं. आता फायनली घरी आलोय. ऍक्च्युली वी आर लेट सकाळपासून लेटच चाललोय. आता मला जिम साठी पण प्रिपेअर व्हायचंय. मॅडम प्लीज माझी पाणी बॉटल भरून द्या. मला केळी आणि दूध द्या खायला आणि ब्राऊन ब्रेड प्लीज. ठीक आहे देते नको मस्का लावू. घरी आल्यानंतर मस्तपैकी फ्रेश झालो. त्याच्यानंतर मी जिमला जाऊन आलोय. आरोही अय भटक भावाने फायनली मी जिमला जायला लागलोय. कसं वाटतंय तुला. लय भारी वाटतंय. डेली जा. काय परेशानी होतीये थोडं भारत माझ्यासाठी बनवणंच पडेल. हे बनवणं ते बनवणं सोपं काम आहे उलट तुमचं. ओके. आणि तू शुगर सोडली ना मम्मीला पण काही टिप्स दे. आमची मम्मी ना काही दिवसात ना 3 ते 4 वेळ चहा पिते नुसती. खोटं बोलतोय मी फक्त एक टाइम सकाळी. काही होत नाही पिटी ना. अरे सांग चहा पिणं चांगलं आहे का. आणि तू शुगर खातो हा आईस्क्रीम पितो सॉरी खातो. आणि तू हे पितो ते नाही ते विदाऊट शुगर आहे बघ ते छाछ ते ताक. तर काही चला आजचा ब्लॉग आपण आता याच ठिकाणी एंड करू. मी लावली एक क्लिप त्याच्यामुळे मला थोडंसं बोलायला प्रॉब्लेम होतोय. आणि ज्यांनी कोणी आपला फर्निचर वाला व्हिडिओ अजून बघितला नाही जो की खूप जास्त कॉमेडी व्हिडिओ आहे तर जर सेकंड पार्ट तुम्हाला हवा असेल तर पहिला पार्ट बघा कसा वाटला. खूप सारे एफर्ट्स घेतले त्या व्हिडिओ मागं. सो कमेंट नक्की करा आजचा ब्लॉग कसा वाटला ते देखील सांगा. त्याच्या पहिले फर्निचर व्हिडिओ नक्की बघा. मी त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. नक्की चेक करा. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय लव्ह यू.
टेक केअर. ही क्लिप लावल्यावर मी वेगळाच बोलतो.